सेनगाव गोरेगाव रोडवरील हॉटेल रानमाळा समोर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत सुमारे 7,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई 26 मे रोजी दुपारी 2:20 सुमारास करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने विनापरवाना रेतीची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम DYSP मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, PSI नागनाथ पाटील, चव्हाण सर, जांबुतकर सर यांनी सापळा रचून टिप्पर ताब्यात घेतला। जप्त करण्यात आलेल्या वाहनात अंदाजे 2 ब्रास रेती आढळून आली। या कारवाईत 7 लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा पिवळ्या रंगाचा हाफ बॉडी टिप्पर तसेच 10,000 रुपये किमतीची रेती असा एकूण 7,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दिनांक 28 मे रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस चव्हाण हे करत असल्याची माहिती आज रोजी प्राप्त झाली आहे।